नमस्कार, वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर। गॅस सिलेंडरचा स्फोट, आगीत घराची राख रांगोळी। फरार आरोपी मुंबईतून अटक, अखेर जरीपटका पोलिसांना मिळालं यश। आगार प्रमुखावर कारवाईसाठी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण। आता सविस्तर वृत्त। पोलीस स्टेशन जरीपटका येथील MPDF मधील फरार आरोपी अजय बोरकर वय 26 वर्ष राहणार इंदोरा जरीपटका नागपूर हा मागील 3 महिन्यापासून फरार होता। त्याला अखेर मुंबई शहर या ठिकाणाहून जरीपटका पोलिसांनी ताब्यात घेतलाय। आपल्याला माहिती असेल की इंदोरा परिसरात राहणारा अजय राजेश बोरकर उर्फ अज्जू हा क्रिमिनल आहे, रेकॉर्डवरील क्रिमिनल आहे। त्याच्यावर आम्ही MPD अंतर्गत त्याला स्थानबद्ध करण्यासाठी माननीय CP साहेबांना प्रस्ताव पाठवला होता आणि CP साहेबांनी तो प्रस्ताव मंजूर देखील केला होता। आणि 31 डिसेंबर 2024 रोजी त्याला आपण जेलमध्ये घेऊन जात असताना पोलिसांच्या हाताला झटका देऊन तो गाडीतून पळून गेला होता। त्याप्रमाणे आपण त्याबाबत धंतोली पोलीस स्टेशन ते गुन्हा पण दाखल झाला होता आरोपी पळून गेल्याबाबत। मागील 2.5 महिन्यापासून आपण त्याच्या मागावर होतो, त्याला ट्रॅक करत होतो, त्याचा लोकेशन्स घेत होतो, त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होतो। विविध 2 टीम्स तयार केल्या होत्या त्याला पकडण्यासाठी। त्यानंतर आता 1-2 दिवसापूर्वी आपल्याला माहिती मिळाली तो मुंबईमध्ये आहे। त्याप्रमाणे PSI किल्लेदार आणि DBचे 2 स्टाफ आम्ही तात्काळ रवाना केले इथून। तिथे जाऊन 2 दिवस त्यांनी थांबून त्याच्या लोकेशन्सप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे लोकेशन्स वारंवार चेंज होत होते। त्यामुळे त्यांनी लोकेशन्सच्या आधारे त्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांना फोटो वगैरे दाखवून माहिती काढून काल रात्री त्याला कांदिवली मालवणी इथून त्याला ताब्यात घेतलेला आहे, मालवणी मालाड येथून, आणि त्याला आता पोलीस स्टेशनला आणलेला आहे। पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत कुंभारपुरा येथील घराला अचानक आग लागली। पाहता पाहता आगीचे लोट उठले। दाटीवाटीने घर असल्याने भयभीत नागरिक घराबाहेर पळाले आणि पाण्याचा मारा केला। परिसरातील देवा मराठे या सुजाण नागरिकाने अग्निशमन विभागाला माहिती दिली। जवळपासच्या केंद्रावरून पाण्याचे एकापाठोपाठ एक 4 पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचले व आगीवर नियंत्रण आणलं। दरम्यान आगीत सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे। कुंभारपुऱ्यात बेबी वरवाडे यांचे घर आहे। त्या माठ विक्रीचा व्यवसाय करतात। रविवारचा बाजार असल्याने त्या माठ विक्रीसाठी गेल्या होत्या। सोबत त्यांच्या मुलीही गेल्या होत्या। 6 खोल्यांच्या घरात त्यांची पुतणी आणि भाडेकरू सुद्धा राहतात। घटनेच्या वेळी वरवाडे यांची पुतणी आणि त्यांची मुले सुद्धा कामावर गेले होते। भाडेकरूही घरी नव्हते। जवळच पुतण्यांच्या घरचे बांधकाम सुरू होते। रात्री 9 वाजताच्या सुमारास अचानक बेबी वरवाडे यांच्या घराला आग लागली। धूर दिसताच लोकांनी धाव घेतली। पाण्याचा मारा करणार तोच आगीचे लोट उठले। सुजाण नागरिक मराठे यांनी लगेच अग्निशमन विभागाला माहिती दिली। माहिती मिळताच नारी, गांजीपेठ आदी केंद्रातून एकापाठोपाठ एक 4 पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचले। दाटीवाटीची वसाहत असल्याने अग्निशमन वाहन जाण्यासाठीही अडचण होती। दरम्यान आगीत स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर फुटले। या घटनेत कौलारू घर जळाले, मात्र घरी कोणीच नसल्याने जीवितहानी झाली नाही। मेहकर तालुक्यातील डोनगाव येथील भाजीपाला मार्केटमध्ये मध्यरात्री मोठी आग लागल्याने भाजीपाला दुकानासह स्टेशनरीची दुकाने जळून खाक झाली। डोनगाव येथे रात्री लागलेल्या या आगीमध्ये ज्या लहान दुकानदाराचे नुकसान झाले, या दुकानदारांना धीर देण्याकरिता जो राजस्व विभाग या ठिकाणी आला, पंचनामे झाले, परंतु कायद्याच्या तरतुदीमध्ये सानुग्रह अनुदान जे आहे ते यांना मिळालं पाहिजे। सानुग्रह अनुदानासोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून यांचा पूर्ण ओस पडलेला आता हा धंदा सावरण्याकरता मुख्यमंत्र्यांनी यांना मदत निधी ही उपलब्ध करून दिली पाहिजे, मदत दिली पाहिजे, अशी मी या सर्वांच्या वतीनं तसेच डोनगाव गावच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक।
ब्रेकनंतर पुन्हा आपलं स्वागत। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या आणि मृत्यूनंतर झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ आज बुलढाणा शहर सर्वपक्षीय कळकळीत बंद पाडण्यात आला आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज बुलढाणा शहर कळकळीनं बंद करण्यात आलं आहे। शांतताप्रिय महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये ज्या घटना घडत आहे आणि त्याचाच कळस म्हणून संतोष देशमुख यांची अतिशय निर्गुण हत्या हा तर अगदी याचा कळस झालेला आहे। आणि अशा हे जे अत्याचारी वृत्ती, गुन्हेगारी वृत्ती या महाराष्ट्रात वाढते, ही वृत्ती संपवण्यासाठी जे महाराष्ट्राला आणि बुलढाणेकरांना आव्हान केलं आपण, त्या आव्हानाला सर्व नागरिकांनी 100% उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वयंस्फूर्तीने आपली दुकानं प्रतिष्ठानं बंद ठेवली। त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने केली गेली त्या पद्धतीनं त्यांचे जे मारेकरी त्यांना कठोरची कठोर शिक्षा व्हावी याकरता आज बुलढाणा शहरामध्ये कडकडीत बंद पाडण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वपक्षीयांनी आज बंदचा उत्साह दिला आहे। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची जी विकृत मनोवृत्तीच्या पद्धतीने हत्या करण्यात आली, समाज माध्यमावर आणि वृत्तपत्रात आलेले फोटो पाहून अत्यंत मन व्यथित झाले। अशा घटना आपल्या प्रगत सुसंस्कृत संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा घडू नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या गुन्हेगारी प्रवृत्तीचा नायनाट करणे अत्यंत आवश्यक आहे। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची जी अमानवी हत्या करण्यात आली, या हत्येचा निषेध नोंदविण्याकरिता आज सर्व पक्षीय बुलढाण्यातील जनतेने बंदचं आवाहन केलं होतं। या आव्हानाला 100% प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे बुलढाण्यातील सुज्ञ नागरिकांनी आज कडकडीत बंद पाळला। या बुलढाणेकरांचं मी सततः आभार व्यक्त करतो आणि अशा घटना रोखण्याकरिता सर्वांनी एकत्रित यावं। यातील मारेकरी जे आहेत त्यांना फासावर लटकावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। आपण महाराष्ट्रामध्ये सध्या पाहत आहोत, निर्दोष मरत आहे आणि गुन्हेगार रस्त्यावर मोकाट फिरत आहे। महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढते अन्याय, अत्याचार आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वेगळ्या भाषेत या ठिकाणचे लोक हे समाजकंटक बोलत आहेत। आज ही एकदम दयनीय अवस्था आपल्या महाराष्ट्राची आणि सर्व शहरांची झालेली आहे। या गुंडगिरीला समूळ नष्ट करण्यासाठी, अन्याय अत्याचार नष्ट करण्यासाठी आज तमाम नागरिक, सर्वसामान्य जनता ही रस्त्यावर उतरून आज जे बंदचं आवाहन केलं सर्व पक्षांनी, सर्व समाजांनी, सर्व नागरिकांनी, या आव्हानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत बुलढाणा शहर सुद्धा 100% यशस्वीरित्या बंद ठेवण्यामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग दाखविला। तमाम नागरिकांचे आम्ही सर्वजण आभार मानतो। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव एसटी आगाराचे प्रमुख गोविंद जंजाळ व आणखी 3 कर्मचाऱ्यांच्या विरोधात एसटी बस महिला वाहकाच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल असताना बदली किंवा त्यांच्या विरुद्ध एसटी प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नसल्याने त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी मागील 4 दिवसापासून शेगाव बस स्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे। एसटी महामंडळ शेगाव आगार बसस्थानक च्या समोर मी प्रमोद पोहरे, सरचिटणीस विदर्भ एसटी कामगार संघटना बेमुदत आमरण उपोषण गेल्या 4 दिवसापासून करीत आहे। शेगाव येथील आगार व्यवस्थापक गोविंद जंजाळ यांच्यावर व त्यांचे 3 सहकारी यांच्यावर विनयभंगाचा फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांनी आगारातील वाहक महिलेची पिळवणूक केली, तिच्यावर अत्याचार केले, गैरवर्तन केलं, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र बुलढाण्याचे विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून तसेच उच्च न्यायालयाने यासंबंधी आदेश देऊन महामंडळाचे अधिकारी वरिष्ठ कुठलीही कारवाई या आरोपीवर गोविंदा जंजाळ आगार व्यवस्थापक शेगाव व त्यांचे सहकारी आरोपी यांच्यावर कारवाई करत नाही। त्यामुळे आम्ही हे उपोषण सुरू केलेलं आहे आणि आमच्या काही चालका बंधूंच्या पर्यायी नोकरीच्या संदर्भात प्रश्न होते। ज्यांनी कायदेशीर पर्यायी नोकरी मिळवण्यासाठी मेडिकल केलेलं आहे त्यांना पर्यायी नोकरी हे विभाग नियंत्रक देत नाही आणि जे बोगस प्रमाणपत्रावर लागलेले आहे त्यांना पर्यायी काम देत आहेत। याचा अर्थ काहीतरी पैसा घेऊन किंवा देवाणघेवाण करून
विभाग नियंत्रक आगार व्यवस्थापक हे काम करीत आहेत, तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि व्यवस्थापकीय संचालक MSRTC मुंबई यांनी फोन केल्यानंतर आज त्या विभाग नियंत्रक इथं आल्या होत्या, परंतु त्यांनी आमची कुठलीच गोष्ट ऐकली नाही, कारण की सर्व काम इल्लीगल आहे आणि ते जर बरोबर करते तर त्यांची बाजू उघड होऊ शकते। म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही आहे ते उपोषण चालू ठेवा, आम्ही तुमची बाजू सोडू शकत नाही। करिता माननीय परिवहन मंत्री साहेब तसे STचे अध्यक्ष प्रताप सरनाईक साहेब यांनी आमच्या या उपोषणाची दखल घ्यावी आणि ह्या गोविंदा जंजाळसारख्या या आरोपीवर, गैरकृत्य करणाऱ्या आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी मी विदर्भ ST कामगार संघटनेच्या माध्यमातून करतोय। समता मैदानात आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सव व प्रदर्शनीत शेतकऱ्यांना कृषी कीर्तनाच्या माध्यमातून कापूस व इतर पिकाची लागवड, तंत्रज्ञान तसेच कृषी विषयक माहिती देण्यात आली। केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे डॉक्टर बाबासाहेब फंड यांनी या कीर्तनाचा प्रबोधनपर कार्यक्रम सादर केला। या अन्नदात्याचं ज्ञानवर्धन झालं असावं आणि त्या ठिकाणी जी भैरवी आहे, ज्या पद्धतीनं पंढरीचा वारकरी पांडुरंगाचं दर्शन घेऊन तृप्त मनाने माघारी जातो, त्याच पद्धतीची ही भैरवी आहे। जातो माघारी हे अन्नदाता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता। जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी हे अन्नदाता, जातो माघारी हे अन्नदाता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता, तुझे ज्ञानवर्धन झाले आता, तुझे ज्ञानवर्धन झाले। जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी हे बळी राजा, जातो माघारी हे अन्नदाता, तुझे ज्ञानवर्धन झाले नागपुरात वर्दळीचा मार्ग असलेल्या वर्धा मार्गावरील सुशोभीकरण केलेल्या फुटपाथवर बसलेल्या तरुणीकडे पाहत एका आरोपीने हस्तमैथून करत अश्लील चाळे केल्याचा किळसवाना प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बहुत गंदा कर रहा है वो। ये देखो, ये इंसान यहाँ पे ये हरकतें कर रहा है। ये अजनी वाला रोड है। चलो फोन करो पुलिस वालों को अभी, जस्ट नाउ, तुम्हारे फोन से जल्दी। जल्दी छोड़ो ना, ये यहाँ पे लड़कियां भी बैठी है। ओके, फोन करो अभी। गॅस सिलेंडरचा स्फोट, आगीत घराची राख रांगोळी। फरार आरोपी मुंबईतून अटक, अखेर जरीपटका पोलिसांना मिळालं यश। आगार प्रमुखावर कारवाईसाठी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण। तुर्तास इथेच थांबूया। बघत रहा VKB न्यूज। नमस्कार।